मुलांनो, तुमचे पांढरे क्लासेसमध्ये स्वागत आहे. मी पांढरे टीचर आणि आजचा विषय आहे सायन्स 2 ऑफ स्टँडर्ड 9 आणि चॅप्टर आहे नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर आज आपण बघूया किंगडम प्लॅन्टी यामधला सब किंगडम फेनेरोगॅम्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय हे आता आपण बघूया. फेनेरोगॅम्स याचा फर्स्ट पॉईंट आहे plants have special structure for reproduction and produce seeds are called phanerogams. तर असे झाड ज्यांच्यामध्ये विशेष स्ट्रक्चर असतं सीड्स प्रोड्यूस करण्यासाठी आणि त्याला म्हणतात दॅट इज द फेनेरोगॅम्स. सीड्स कशाला? फॉर द रिप्रोडक्शन, म्हणजे रिप्रोडक्शनसाठी सीड्सची रचना त्या झाडांमध्ये असते आणि म्हणून त्यांना म्हणतात फेनेरोगॅम्स. फेनेरोगॅम्सचा दुसरा अर्थ असा पण होतो की ज्या झाडांना फुले येतात. तर अशा प्रकारे हा फेनेरोगॅम्स. सेकंड बघूया. इन दिस प्लांट्स सीड्स आर फॉर्म आफ्टर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शननंतरच त्यामध्ये सीड तयार होत असतं या झाडांमध्ये. द सीड्स कंटेन एम्ब्रियो अँड स्टोअर्ड फूड. त्या सीड्समध्ये काय असतं तर फूड असतं आणि एम्ब्रियो असतं. मी एक सीड तुम्हाला काढून दाखवते समजायला. आपण घेऊ सीड, ही कोय घेऊ आपण आंब्याची. ओके, या कोईमध्ये आपण आता एम्ब्रियो, म्हणजे आता ही रुजलं झालं, रुजल्यावर बी रुजवली आपण कोय. याच्यामध्ये कोईमध्ये पण फूड असतं आतमध्ये आणि त्याच्यामध्ये रुजलं जमिनीत की त्यामध्ये असं एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणतात एम्ब्रियो. म्हणजे इथे एम्ब्रियो सीडमध्ये काय काय असतं? एम्ब्रियो असतं आणि फूड असतं. ओके, समजलंय? मग हे स्टोअर फूड काय करतं बघूया आपण. The stored food is used for initial growth of the embryo during germination. Germination म्हणजे रुजणे, जमिनीत रुजणे. आता हे बी जर जमिनीत रुजलं तर त्या जमिनीत रुजल्यावर त्याला रूट्स यायला लागतात. ते रूट्स म्हणजे मुळं धरतं आणि इकडे काय येतं त्याला स्टेम येतं. ओके, तर अशा प्रकारे या सीडची किंवा ह्या प्लॅन्टची वाढ होण्यासाठी यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला एम्ब्रियो तयार होतं, भ्रूण तयार होतं आणि या भ्रूणाच्या वाढीसाठी या इथे असणारं फूड त्या भ्रूणाला कामी पडतं आणि मग ते प्लॅन्ट ग्रो होतं. मीन्स सुरुवातीच्या काळात, रुजण्याच्या काळामध्ये हे स्टोर्ड फूड त्याला इनिशियल म्हणजे सुरुवातीच्या वाढीचा काळ. तर सुरुवातीच्या वाढीच्या काळात हे फूड त्या एम्ब्रियोला कामी येतं, तिथून मग प्लॅन्ट्स तयार होतं. ओके, नेक्स्ट बघूया 5. देन फेनेरोगॅम्स डिवायडेड इंटू 2 डिव्हिजन्स. फेनेरोगॅम्स जे झाड आहेत, या प्रकारचे प्लांट्स आहेत, ते 2 भागात डिवाइड केलेले आहे डिव्हिजनमध्ये. फर्स्ट आहे जिम्नोस्पर्म. व्हीज म्हणजे जसे की जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. ओके, तर यामध्ये जे आहेत जिम्नोस्पर्म्सचे एक्झाम्पल्स आपण बघूया. इथे हे बघा, इथे दिसतं आपल्याला फेनेरोगॅम्स प्लांट्स इथे दिसतात आहे आणि हे पण आहे फेनेरोगॅम्स, म्हणजे फुलं येणारे झाडं वगैरे या ठिकाणी आहेत. तर बघायचे आपण. बरेचसे झाडं असतात फुलं येणारे, तुम्हाला माहीत आहे. त्यापैकी काही इथे दिलेले आहेत फेनेरोगॅम्स. ओके, पण आता त्यामधला जिम्नोस्पर्म बघूया. जिम्नो म्हणजे काय? तर मिनिंग आहे जिम्नो मीन्स नेकेड आणि स्पर्म्स मीन्स सीड. तर असे जे झाडं ज्यांच्यामध्ये जी सीड असते ती ओपन असते, म्हणजेच ती फ्रूटच्या बाहेर असते, फळांच्या बाहेर सीड असणे किंवा दिसणे ती डोळ्यांनी, त्याला म्हणतात जिम्नोस्पर्म्स. ओके, तर ते फेनेरोगॅम्समधलंच आहे. आपण बघूया त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. जिम्नोस्पर्म्स आर पेरेनियल, वुडी अँड एव्हरग्रीन प्लांट्स. जिम्नोस्पर्म हे काय असतात तर ते पेरेनियल म्हणजे वर्षभर ते फुलत राहतात. ओके, वर्षभर ते म्हणजे ते कधीच त्यांचा एंड होत नाही, ते सतत फुलत राहतात. उडी म्हणजे काय तर खोडांवर सालीचा खूप जास्त थर असणे, म्हणजे खूप जास्त थर, खूप मोठं खोड त्याचं होत जातं, जसं जसं वाढ होईल तसं तसं. अँड एव्हरग्रीन प्लांट सदाहरित आहेत, ते झाडं सदाहरित आहेत. देन नंबर 2 स्टेम्स आर अनब्रँचड. स्टेम्स जे असतात त्या अनब्रँच, म्हणजे त्या खोडांवर कोणत्याही प्रकारच्या
फांद्या येत नाहीत. नंतर ॲट द टॉप ऑफ द प्लांट्स लीव्स फॉर्म क्राऊन, आणि त्या प्लांटच्या वरती जे पानं असतात, झाडांवर पानं असतात वरच्या साईडला, त्याचं अतिशय सुंदर असं क्राऊन किंवा मुकुटासारखं स्ट्रक्चर तयार होतं. दे बियर मेल अँड फिमेल फ्लावर ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. ते वेगवेगळ्या स्पोरोफिल म्हणजे तिथून सीड्स तयार होतात, तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारची 2 फुलं तयार होतात. त्यांना म्हणतात मेल अँड फिमेल फ्लावर, पण झाड एकच, ऑफ द सेम प्लांट. एकाच झाडावर डिफरंट स्पोरोफिलवर 2 वेगवेगळे फुलं तयार होतात. ओके, समजले? देन नंबर 5, सीड्स आर नॉट एनक्लोज इन फ्रूट्स. आणि सीड्स ह्या फ्रूटच्या बाहेर असतात, आतमध्ये नसतात. एक्झाम्पल बघूया आपण. यामध्ये असलेले एक्झाम्पल्स आहेत. मी इथे रब करते आणि एक्झाम्पल्स लिहू आपण आता जिम्नोस्पर्मचे. एक्झाम्पल आहेत, तुमच्या डोळ्यासमोर ठेवते म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल बघा. जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल, दॅट इज द सायकस. हे बघा इथे दिसत आहे सायकस. देन दुसरं एक्झाम्पल आहे दिलेलं, दॅट इज द पीसी. क्रिसमस ट्री त्याला म्हणतात, दॅट इज द क्रिसमस ट्री. तुम्हाला माहिती आहे क्रिसमस ट्री, बऱ्याच जणांना समजतंय क्रिसमस ट्री. देन थुजा. थुजा हा एक प्रकार आहे, त्याला मोरपंखी म्हणतात, मोरपंखी. अँड पायनस, आणि हा देवदार वृक्ष, तुम्ही भूगोलमध्ये शिकता तो देवदार. तर हे सर्व कशातले एक्झाम्पल आहे? दे आर द जिम्नोस्पर्म. आता बघा सायकस मी सांगितलं, तर त्या उडी असतात, त्याचे खोड बघा किती उडी आहे, किती मोठं खोड झालेलं आहे. त्याच्यावरती जे लिव्ज आहेत ते असे काय तयार करतात आहे, क्राऊन तयार करत आहे, मुकुटासारखं भाग होतो. ओके, आणि ते एक्झाम्पल हे सायकस आहे जे मी दिलं. आता इथे बघायचं जिम्नोस्पर्मचं एक एक्झाम्पल मोरपंखी. हा बघा मोरासारखे पंख त्याचे वाटतात आणि असं वाटतं इथे मोर आहे, तर म्हणून त्याला थुजा किंवा मोरपंखी इथे नाव दिलेलं आहे. आणि देवदार, पायनस. तर हे जे आहेत सगळे एक्झाम्पल जिम्नोस्पर्मचे. तर आपण बघूया नेक्स्ट इज द अँजिओस्पर्म्स. जो डिव्हिजन यामध्ये जो आहे सेकंड डिव्हिजन आपण एक घेतला, हा जिम्नोस्पर्म घेतला. आता आपण काय घेऊया? अँजिओस्पर्म्स. तर त्याचे कॅरेक्टर्स आपण बघूया आता. दॅट इज द division 2, and it is the angiosperms. त्याचे आपण कॅरेक्टर्स बघूया अँजिओस्पर्मचे. देन अँजिओचा मिनिंग होतो, द मिनिंग ऑफ द अँजिओ इज द, इट इज द हिडन सीड. हिडन, ओके, किंवा फळांमध्ये असलेले बी, फळांच्या बाहेर नाही. अँड स्पर्म्स म्हणजे सीड्स. स्पर्म्सचा अर्थ आहे सीड्स, म्हणजेच बी कशामध्ये असतं? आतमध्ये लपलेलं असतं, फळांमध्ये लपलेलं असतं. आता आपण त्याचे कॅरेक्टर्स बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स कशाचे बघतो आपण? अँजिओस्पर्म्स. फर्स्ट कॅरेक्टर आहे दॅट इज द प्लांट्स. आपण याचं वर्णन करूया. द प्लांट्स इन विच द सीड्स आर हिडन, in which the seeds are
हिडन. ओके. नंबर 2 बघूया आपण. These plants possess all the organs. They possess all the organs. ऑल द ऑर्गन्स म्हणजे काय, तर त्या झाडांना सगळ्या प्रकारचे 5ही ऑर्गन्स असतात. बघूया आपण. एक एक्झाम्पल आहे 5ही ऑर्गन. जसं की रूट्स हे पहिलं ऑर्गन आहे, नंतर स्टेम हे दुसरं ऑर्गन आहे, नंतर त्याला काय असतात, लीव्ज. ओके, तर हे लीव्ज झाले थर्ड ऑर्गन. त्यांना फुलं असतात, त्या झाडांना फुलं आलेत की ते झालं चौथं ऑर्गन. आणि त्या झाडांना जर फळं आलेत, ओके, फळं, अशा प्रकारे 5ही ऑर्गन आहे बघा. रूट, स्टेम्स, लीव्ज, फ्लावर्स अँड फ्रुट्स यांना म्हणतात ऑर्गन्स. तर या प्रकारच्या झाडांना 5ही प्रकारचे ऑर्गन्स असतात. नंबर बघूया आपण नेक्स्ट. फ्लावर्स रिप्रोड्यूस और फ्लावर्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. फ्लावर्स आर द, याचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कोणतं आहे, फ्लावर्स. ते काय आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. देन नेक्स्ट आहे, they are divided into 2 groups. Again they are divided into 2 groups. त्याला क्लासेस म्हणतात. आणि ते 2 क्लासेस आहेत. पुढे बघूया आपण. दॅट इज द फर्स्ट इज द मोनोकोटिलिडन्स अँड सेकंड इज द डायकोटिलिडन्स. तर ते 2 मध्ये डिवाइड झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवलं होतं मोनोकोटिलिडन्स आणि डायकोटिलिडन्स. इकडे लिहिते मी. Two classes, that is the monocotyledons and dicotyledons. ओके, तर आता आपण या क्लासबद्दल माहिती घेऊ. मोनोकोटिलिडन्स म्हणजे काय. आणि डायकोटिलिडन्स म्हणजे काय, आपण दोन्ही एकाच वेळी बघूया. फर्स्ट इज द डायकोटिलिडन्स. तर मोनोकोटिलिडन्स किंवा मोनोकोटिलिडन्स प्लांट्स म्हणतात. डायकोटिलिडन्स किंवा डायकोटिलिडियन्स प्लांट्स पण म्हणतात. तर आपण डायकोटिलिडन्स आणि मोनोकोटिलिडन्स. मोनोकोटिलिडन्स, DONS. ओके, दोन्ही प्रकार चालतात. याचा मराठी अर्थ आहे द्विबीजपत्री. द्विबीजपत्री. आणि याचा अर्थ आहे एकबीजपत्री. आता आपण याचं वर्णन करूया, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. पहिल्यांदा द्विबीजपत्रीचा अर्थ पहिले मी समजून देते. जसं की एक आपण शेंगदाणा घेतला, तर शेंगदाणे आपण फोडलं तर त्याचे 2 वेगवेगळे सारखे समान तुकडे होतात, बरोबर आहे. अशा प्रकारे 2 सारखे समान लांबट आकाराचे असे तुकडे तयार होतात. तर ते झाले एका बीचे 2 तुकडे म्हणून द्विबीजपत्री. यामध्ये येतं हे जसं की ग्राम हरभरा आहे,
मसूर, लेंथिल्स वगैरे जे प्रकार आहेत, तर इथे तूर डाळ, ओके, तर हे सगळे द्विबीजपत्री आहेत. एकाचे 2 इक्वल पार्ट तयार होतात बीचे. इथे एक बीजपत्रीमध्ये येतो दॅट इज व्हीट, गव्हाचा दाणा हा बघा असा एक सलग असतो. राईस पण एकच असतो. मक्याला फोडलं तर त्याचे तुकडे समान नाही 2 होत. 2 समान तुकडे झाले तर द्विबीजपत्री, नाही झाले तर एक बीजपत्री. मका, नंतर ज्वारी एकच बी असतं त्याला, बरोबर आहे. बाजरी एकच बी असतं, तर याला म्हणतात एक बीजपत्री. तर आपण आता तुमच्या डोक्यात आलं आहे आणि आता मी त्याचं लिहून देते. नंबर 1 सीड्स. सीड्स कसे असतात? दे आर हॅव्हिंग द 2 कोट्स. कोट्स म्हणजे 2 भाग समान. बीचे 2 भाग, 2 कोट्स. यामध्ये सीड्स कसे असतात? सिंगल कोट. सीड्स हॅव्हिंग द सिंगल कोट. ओके. तर रूट्स कसे असतात याचे रूट्स, याचं वर्णन करूया. वेल डेव्हलप्ड. मुळांची पूर्ण वाढ झालेली असते. प्रायमरी रूट्स असतात. प्रायमरी किंवा टॅप रूट त्याला म्हणतात. आता मी एक प्लांट काढून दाखवते. हे बघा एक असं रूट असतं, पूर्ण जाडसर असलेलं रूट. ओके. असं ज्याचं रूट खूप जाड असतं आणि बाकी त्याच्यावर बारीक बारीक रूट्स असतात. तर याला म्हणतात, जे मेन रूट आहे त्याला म्हणतात प्रायमरी रूट. ओके. तर यांचे रूट्स हे वेल डेव्हलप झालेले असतात, त्यालाच प्रायमरी रूट म्हणतात. आपण इकडे बघूया. यांचे रूट्स पूर्णपणे जे असतात ते असे डेव्हलप झालेले नसतात, ते असतात फायब्रस रूट्स. तुम्हाला एक्झाम्पल सांगते. मक्याचं झाड तर बऱ्याच ठिकाणी असतात. अशा प्रकारे जे मक्याचे पानं असतात, तुम्ही पाहिले असतील. ओके. मोठे 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 पानं असतात असे. तर इथे बघायचं, हां बघा दिसतं इथे अशा प्रकारे. तर याचे जे पानं असतात या अशा प्रकारे असतात. यांची जर तुम्ही त्या झाडाचे जर मुळं पाहिले तसे डायरेक्ट फायब्रस असतात. अशा प्रकारे टॅप रूट त्याला येत नाही, तर हे असे फायब्रस रूट त्या ठिकाणी असतात. ओके. गवत बघा, गवताचं रूट्स तुम्ही जर गवत पाहिले असतील तर त्याचे रूट्स असे खूप जास्त असतात, बारीक फायबरसारखे. त्याला म्हणतात फायब्रस रूट्स. तर याचे रूट्स कसे असतात? फायब्रस. आणि याचे असतात टॅप रूट. ओके. नेक्स्ट आपण बघूया. दॅट इज नंबर 3 स्टेम. हे स्टेम कसं असतं? स्ट्रॉंग अँड हार्ड. याचे स्टेम चांगले स्ट्रॉंग असतात. फॉर एक्झाम्पल झाड आहे बनियान ट्री, हे एक्झाम्पल आहे. जे वडाचं झाड असतं त्याचे रूट्स आणि त्याचं स्टेम किती स्ट्रॉंग असतं तुम्हाला माहिती आहे. कडुनिंबाचं झाड आहे, नीम ट्री त्याला म्हणतात. याच्या स्टेमचं आपण वर्णन करूया. हे स्टेम यांचे हलो असतात, जसं की बांबू. हलो म्हणजे पोकळ. बांबू पाहिला सगळ्यांनी, आणि त्यांचं स्टेम असं असतं बांबूचं. ओके. तर बांबूचे स्टेम अशा प्रकारे पोकळ असतं. नंतर काही जे असतात रूट्स, ते स्टेम्स फॉल्स असतात. त्यांना स्टेम म्हणायचं, ते स्टेम नसतातच पण म्हणतात, म्हणून त्याला फॉल्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल बनाना. केळीमध्ये स्टेम जे असतात, केळीचे झाड पाहिले तुम्ही, ते असं वाटते ते स्टेम आहे, पण ते स्टेम नाही आहे. त्याला केळी येतात, असे घड येतात केळ्यांचे, तर ते स्टेम आहे. तर इथे जे स्टेम आहे हे खरं नाही आहे, त्याला स्टेम म्हणतात, पण ते खरं स्टेम नाही, त्याला म्हणतात फॉल्स स्टेम. ओके. नंतर बघूया आपण पुढचं. दॅट इज द डिस्क. काहींचे स्टेम हे डिस्क चकतीसारखे असतात, जसं की ओनियन.
एक्झाम्पल ओनियन. ओनियन कांदा. कांद्याचे बघा अशा प्रकारे असतात. इथे डिस्क असते, इथे याला स्टेम म्हणतात आणि त्याला असे रूट्स असतात खाली, फायब्रस रूट्स. कांदा. ओके. तर तुम्हाला माहिती आहे, पाहून घ्याल घरी तुम्ही या प्रकारे. तर हे डिस्क सारखे त्यांचे स्टेम्स असतात. नंतर आपण बघूया लीफबद्दल वर्णन करूया आपण यांच्या. लीफ कसं असतं? लीफ नंबर 4. यांचे लीफ ना रेटिक्युलेट व्हेनेशनमध्ये असतात. रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय? तर एक अशा प्रकारे पिंपळाचं पान आपण घेऊ. त्या पिंपळाच्या पानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांचे हे जे नस असतात त्याला वेन्स म्हणतात, म्हणून त्याला व्हेनेशन नाव आलं आहे. ते अशा प्रकारे जाळी असते तिथे. काळजीपूर्वक एखादं पान तोडून बघा, तुम्हाला दिसेल अशी त्याला जाळी असते, म्हणून त्याला म्हणतात रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार. त्यांचा शिराविन्यास त्याला म्हणतात शिर. तर शिरांचे विणणं अशा प्रकारे जाळी असते त्याला. रेटिक्युलेटचा अर्थ जाळीदार. ओके. तर त्यांचा शिराविन्यास जाळीदार आहे. यांचा शिराविन्यास आहे पॅरलल व्हेनेशन. एक पान घेऊ आपण आणि ह्या पानामध्ये बघा अशा प्रकारे एक पान घेतलं आहे. हे अशा प्रकारे एकमेकांना पॅरलल असलेलं व्हेनेशन. यालाही पॅरलल, तिसरी, चौथी, तर याला म्हणतात पॅरलल व्हेनेशन. तर इथे असणारं व्हेनेशन हे कसं आहे? पॅरलल आहे. ओके. देन नंबर 5 आपण बघूया. दॅट इज द फ्लावर्स. यांचे फ्लावर्स कसे आहेत? ह्यांच्यामध्ये असणारे फ्लावर्स हे 4 पाकळ्यांचे, 5 पाकळ्यांचे किंवा जास्त पाकळ्यांचे आहेत. 4, 5 और मल्टीपल्स जे असतात. मल्टिपल्स फ्लावर्स विथ 4, 5 और मल्टिपल पार्ट्स. दॅट इज 4 पाकळ्या असतात फुलांना. आपण बघूया अशा प्रकारे आपण पाकळ्या काढूया फुलांच्या. 4 पाकळ्या, कधी 5 पण असतात, सदाफुलीचे वगैरे. ओके. 5 पाकळ्यांचे. कधी कधी खूप जास्त पाकळ्या असतात, जसं की रोजमध्ये बघायचं तुम्ही अशा प्रकारे खूप जास्त पाकळ्या असणे. ओके. तर तुम्हाला माहीत आहे अशा प्रकारे जे असतात रोज वगैरे मध्ये पाहिलं पान आपण, तर खूप जास्त पाकळ्या मल्टिपल. 4 पाकळ्या त्याला म्हणतात टेट्रामेरस. 4 मीन्स टेट्रा मेरस. ओके. देन आणि 5 पाकळ्याला म्हणतात पेंटामेरस. ओके. तर आपण पुढचं बघूया. ह्या दुसऱ्यामध्ये फ्लावर्स विथ 3 पार्ट्स. यामध्ये फ्लावर्स कसे असतात? फ्लावर्स विथ 3 पार्ट्स त्याला म्हणतात ट्रायमेरस. फुलांना फक्त 3च पाकळ्या असतात. ओके. कधी कधी मल्टिपल्स म्हणजे मे बी मल्टिपल राहू शकतात, जास्त नाही. तर 3 पाकळ्यांचे असतात जास्त करून. आपण बघूया यामध्ये फक्त 3 पाकळ्या फुलांना अशा प्रकारे. ते फूल आहे फक्त 3 पाकळ्यांचं बनलेलं असतं. ओके. तर इथे आपला हा चॅप्टर संपतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.
थोडंसं जाताना ही फिगर पण बघा तुम्हाला डोळ्यासमोर दिसते. दॅट इज मस्टर्ड अँड मेज दिसते आपल्याला. याचे रूट्स बघा फायब्रस आहेत. मेज मक्याचं पण दिलेलं आहे. तर हे असे डिस्टिंग्विश दिले आहे. डायकोटिलिडन्स, मोनोकोटिलिडन्स म्हणजे काय, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 79वर तुम्ही हे बघू शकता. ओके, थँक्यू.